जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं नाव लिहिलं। कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यामुळे सांगलीच्या जत तालुक्यात खळबळ। राजाराम बापू कारखान्याकडून पोलिसात तक्रार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घटनेचा निषेध। केवळ स्टंटबाजी आणि राजकीय पोळी भाजल्याचा हा पक्षाचा आरोप। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार, मनोज जरांगेंची माहिती। वानखेडे स्टेडियममध्ये दी मेंबर्स लाऊंज आणि दिवेच्या पॅव्हिलियनचं शरद पवार आणि यांच्या हस्ते उद्घाटन। आशिष शेलार यांचीही यावेळी उपस्थिती। ठाकरे बंधूंमध्ये मोर्चाबाबत काल चर्चा झाली, तर 1 नोव्हेंबरचा सर्वपक्षीय हा मोर्चा असणार। मतचोरीवरून निघणाऱ्या मोर्चाबाबत संजय राऊतांची माहिती। बीएमसीवर एकजुटीनं भगवा फडकवण्याचा निर्धार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धाराचा आणि एकूणच या मेळाव्याचा टीजर जारी। 27 ऑक्टोबरला वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। कबुतरांच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी बैठक घेतली। बैठकीत सर्व गोष्टी त्यांना समजवल्यात। कबुतरखान्यांचा विषय आता वाढवला नको पाहिजे, मंगळुरुबात लोढा यांची माहिती। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। जरांगे पाटलांची माहिती। मुंबईतल्या काळा चौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करत तरुणाचे स्वतःवर सुद्धा वार। तरुणाचा जागीच मृत्यू, तर तरुणीचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू। मुंबईच्या खारदांडा परिसरामध्ये मणिपूरच्या 3 तरुणांना मारहाण। 10 स्थानिक लोकांच्या समूहाकडून मारहाण झाल्याची माहिती। क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची माहिती। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1,000ची, तर चांदीच्या दरात तब्बल 6,000ची घसरण। 10 दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढउतार सुरू। 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। विलंब शुल्कासह हे अर्ज आता सादर करावे लागणार। परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। 10वीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल। आरटीओ कर्मचाऱ्यांचे 27 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण। परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नवीन आकृती बंदाला सरकारची मंजुरी। मात्र 2 वर्षांनंतर सुद्धा ही प्रक्रिया रखडलेलीच। परिवहन मंत्री सरनाईक यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, यासाठी हे आंदोलन। फटाक्यांच्या आतिषबाजीवर निर्बंध धोरण आखण्यासाठी ऑनलाईन याचिका। एका पर्यावरणवादी संस्थेकडून कोर्टात धाव, तर 10 रात्रीनंतर फटाके फोडण्यावर बंदी घालावी, तसंच फटाके केवळ सणापुरतेच मर्यादित ठेवण्याचीही यातनं मागणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा नाही। कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचं हे प्रकरण। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाचा नकार। माडाच्या वांद्रे पूर्व इथल्या माडा भवन मुख्यालयामध्ये कार्यरत 164 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट। घाटकोपर, मुंबई सेंट्रल आणि सायन प्रतीक्षानगर इथल्या सेवा निवासस्थानांचे दिवाळीच्या मुहूर्तावर वितरण।